नमस्कार. नियमित फेरी चौथी प्रवेशासाठी गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे. ही यादी त्यांच्या दृष्टिकोनातून पात्र उमेदवारांची यादी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की आम्ही वाट बघत होतो की किमान चौथ्या फेरीला तरी आमचा नंबर लागेल, कॉलेज मिळेल आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेता येईल. पहिली फेरी झाली नाही, दुसरी फेरी झाली नाही, तिसरी फेरी झाली नाही, चौथी पण नाही. शेवटी निराशा पदरी पडली. 91%, 82%, 85% तरीही आमचा नंबर लागला नाही, कॉलेज मिळालं नाही. तर आम्ही काय करायचं? कॉलेज सोडून द्यायचं? शिकायचं नाही? करायचं काय? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये उपस्थित झालेले आहेत. कारणही तसंच आहे. कारण सुरुवातीला सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस ही 19 मे 2025 रोजी सुरू झाली, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं ती बंद करण्यात आली आणि त्यानंतर 26 मेला सुरू झाली. 26 मे त्यानंतर 26 जून 1 महिना झाला, 26 जून ते 26 जुलै 1 महिना, म्हणजे एकूण 2 महिने पूर्ण झाले. आता या 2 महिन्यामध्ये साधारणपणे 14,38,894 विद्यार्थी यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. यापैकी कॅप आणि कोटा मिळून 8,11,731 विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात आले किंवा इतक्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. आता या आकडेवारीमधला जर फरक आपण काढला तर तो 6,27,163 इतका येतो. तिसऱ्या फेरी अखेरचा आपण विचार करतोय. आता चौथ्या फेरीला अलॉटमेंट किती झाली सांगता येत नाही, तो आकडा कळालेला नाहीये. पण हा जो डिफरन्स आहे त्याने दिलेल्या वेबसाईटवरचा, तो 6,27,163 विद्यार्थी हे आणखीन या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायचा आहे. प्रश्न असा आहे की 8,11,731 विद्यार्थ्यांना जर 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागला असेल प्रवेश देण्यासाठी, तर 6,27,163 विद्यार्थ्यांना किती महिने लागणार आणि मग कॉलेज कधी सुरू करणार? आपण तर म्हणता 11 ऑगस्टच्या आत आम्ही सुरू करणार. इथं तर 6,27,163 विद्यार्थी आहेत. मग यांना तुम्ही कशा पद्धतीनं प्रवेश देणार आहात? हा पालकांचा, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. खरंच विद्यार्थी, पालक आणि कुटुंब सगळं त्रस्त झालंय, वैतागलेल्या अवस्थेमध्ये आहे. म्हणजे शिक्षणाबद्दलची आस्था कमी होते की काय अशी चिंता जाणवते. म्हणजे या पद्धतीनं विचारसरणी आहे. आणि मग प्रश्न असा पडतो की सर, आता ऐकायला मिळतंय की ओपन टू ऑल ही एकच फेरी आहे. मग ही फेरी केव्हा, कधी आणि कशा पद्धतीची असणारी आहे याबद्दल जर आम्हाला कळालं तर थोडंसं कुठंतरी आधार आहे असं वाटेल. नाहीतर आम्हाला हे वर्ष प्रवेश जर मिळाला नाही तर वाया जातं की काय अशी अवस्था आमची झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर महाराष्ट्र राज्यामधून एकच व्यक्ती अशी आहे की किमान हे जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, की ज्यांना प्रश्न पडलाय आम्हाला कॉलेज मिळेल की नाही, प्रवेश मिळेल की नाही, यांना धीर देणारी व्यक्ती माझ्या अंदाजानुसार ती एकच आहे. ती व्यक्ती म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक. या शिक्षण संचालकांनी खऱ्या अर्थानं आत्ता पत्रकार परिषद घेऊन सांगायला पाहिजे लोकांना की आज अखेरपर्यंत ही ऑनलाईन प्रवेश परीक्षा सुरू झाल्यापासून ज्या नियमित 4 फेऱ्या झाल्या, या नियमित 4 फेऱ्यांना आम्ही इतक्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला आहे आणि एवढे विद्यार्थी आता प्रवेश यांना देणार आहोत. तर तो ओपन टू ऑल या फेरीमध्ये कशा पद्धतीनं देणार आहोत, ही फेरी कधी सुरू होणारी आहे आणि ती सुरू झाल्यानंतर सगळेच विद्यार्थी, जर आपण असा विचार केला की चौथ्या फेरीला 1,10,000 मुलं गेली तर 1 लाख विद्यार्थी तर राहत आहेत. मग 5 लाख विद्यार्थ्यांना तुम्ही ओपन टू ऑल या फेरीमध्ये एकाच वेळी प्रवेश देणार आहात का?
विद्यार्थी म्हणतायत की सर, ज्या कॉलेजमध्ये आम्ही फर्स्ट कॉलेज टाकलं तिथं जागा असताना सुद्धा आम्हाला कॉलेज मिळालेलं नाहीये. असं असेल तर हे भयानक आहे. तर यावर मला वाटतंय की साहेब, आपण येऊन लोकांना धीर दिला पाहिजे की आज अखेरपर्यंत आम्ही एवढ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला आहे, एवढे विद्यार्थी प्रवेशापासून आणखीन राहिलेले आहेत, यांनाही दिलं जाईल. सांगा एकदा समाजाला की प्रवेशापासून कुणी वंचित राहणार नाही आणि आम्ही लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून कॉलेजेस सुरू करतोय. ह्या आकड्यावरनं अंदाज आपल्याला बांधता येतो की ऑगस्टमध्ये तर ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल की नाही अशी चिंता आहे. विद्यार्थ्यांना सतावते, पालकांना सतावते. तर याचं उत्तर कुठंतरी त्यांना मिळायला पाहिजे आणि त्या ओपन टू ऑल या फेरीची जी काही नियमावली असणार आहे ती पुन्हा एकदा पब्लिश होऊ द्या, लोकांना कळू द्या आणि आपण सांगितलं तर थोडासा धीर त्यांना मिळेल. कुठंतरी त्यांना असं वाटेल की ठीक आहे बाबा, माझा कुणीतरी प्रवेशासाठी विचार करतंय. ही एक भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायची असेल तर आपल्याला थोडं व्यापक दृष्टिकोनातून पत्रकार परिषद घ्या किंवा पब्लिसिटी तशी पेपरच्या माध्यमातून द्या आणि त्यांना कळू द्या की आपल्यासाठी कुणीतरी आश्वासन देतंय की प्रवेशापासून वंचित राहणार नाही. भले त्याला अपेक्षित कॉलेज नाही मिळालं तरी चालेल, पण प्रवेश तरी 11वीला मिळायला पाहिजे. तर मला वाटतं या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं गरजेचं आहे. पालकांनी सुद्धा, मला वाटतं आता मला सुद्धा असं वाटायलंय की यावर काय बोलावं, काय भाष्य करावं, प्रश्न पडलेला आहे. परंतु प्रवेश मिळत नसेल तर आपण माध्यमिक शिक्षण अधिकारी असतील किंवा आपण जे 8 विभाग आहेत, मुंबई आहे, नाशिक आहे, पुणे आहे, कोल्हापूर आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, लातूर आहे, नागपूर आहे, या ठिकाणी डेप्युटी डायरेक्टरची ऑफिस आहेत, कार्यालय आहेत. त्या ठिकाणी थेट पालक विद्यार्थी जाऊन भेटा, त्यांना विचारा की आम्हाला तुम्ही प्रवेश देणार आहात की नाही. आमचं वर्ष वाया जातं की काय असं आम्हाला वाटतंय, तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला काहीतरी तुम्ही सांगा. तर ही विचारण्याची वेळ आता आलेली आहे. कारण परीक्षा झाल्यापासून विद्यार्थी 4 महिन्यापेक्षा जास्त काळ तो रिकामा आहे. तर यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे आणि तो लवकरात लवकर या 2 दिवसामध्ये ओपन टू ऑल या फेरीबद्दल जर काही माहिती मिळाली तर थोडंसं लोकांना धीर किंवा थोडंसं हायसं वाटेल किंवा ठीक आहे, आपल्याला या एक फेरीमध्ये आणखीन सामावून घेतलं जाणार आहे. त्यामुळं प्रत्येक फेरीला या विद्यार्थ्यांना ऑनलाईन सहमती देणं तर हे बंधनकारक आहे. त्यामुळं प्रत्येक वेळी जिथं सोय नाही कॉलेज आणि हायस्कूलमधून तिथं नेट कॅफेमध्ये सारख्या फेऱ्या माराव्या लागतात. प्रत्येक ठिकाणी पैसे द्यावे लागतात, प्रत्येक फेरीला पैसे द्यावे लागतात. त्यामुळे या ज्या काही सगळ्या फेऱ्या, पहिली नाही, दुसरी नाही, तिसरी फेरी, चौथी फेरी, पुन्हा ओपन टू ऑल ती पण फेरी, ती विशेष फेरी, प्रत्येक फेरीला जर नेट कॅफेला पैसे द्यायचे म्हटलं तर ते अवघड आहे. कुठंतरी हे थांबलं पाहिजे आणि यासाठी ही एकमेव व्यक्ती आहे की त्यांनी समोर येऊन या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना धीर दिला पाहिजे. हे माझं मनोगत आहे. कारण आजही मला असं वाटतंय की खरं 4 महिने झाले विद्यार्थी वर्गामध्ये नाही आहेत. किती वाईट वाटतं. एक शिक्षक म्हणून वाईट वाटतं. ठीक आहे, तुमची प्रोसेस, प्रक्रिया जी काय असेल ती, पण ती सांगा एकदा आणि लोकांना कळू द्या की या पद्धतीनं चाललेलं आहे. वेळ होतोय, अडचणी आहेत, पण ते एकदा त्यांना कळू द्या आणि तुमच्याकडून कळालं तर ते अधिक त्यांना एक शाश्वत असं वाटेल. धन्यवाद.